श्री किरण सरनाईक, राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर। धन्यवाद सभापती महोदय। राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर तथा इतर विभागातील कर्मचाऱ्यांना जीपीएस ग्रँटेड पेन्शन स्कीम लागू न करता जुनीच पेन्शन योजना ओपीएस लागू करण्याबाबतचा माझा हा विशेष उल्लेख आहे। दिनांक 14 मार्च 2023 रोजी महाराष्ट्रातील शासकीय निमशासकीय कर्मचारी संपावर गेले होते। त्यामुळे शासनाने जुन्या पेन्शनच्या धर्तीवर सामाजिक व आर्थिक सुरक्षिततेची हमी देत जुनी व नव्या पेन्शनचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी एक समिती गठीत केली होती। त्या समितीचा अहवाल सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना अवगत करण्यासाठी दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांच्या समवेत बैठक पार पडली आहे। या अहवालातील शिफारशीनुसार 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जीपीएस लागू करण्याचे सूचित केलेले आहे। सदर माहिती सर्व समाज माध्यमांवर प्रकाशित झालेली असेल। त्यामध्ये माहितीनुसार शेवटच्या वेतनाच्या 50% पेन्शन व महागाई भत्ता देणार असे नमूद आहे। जर शासन शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन व महागाई भत्ता देत असेल तर ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 30 वर्ष पूर्ण झाली नाही त्यांना पेन्शन कशी मिळणार असा प्रश्न कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेला आहे। त्यामुळे 1982 व 1984 ची नागरी सेवा निवृत्ती वेतन योजना लागू करावी। सन 1982 ची नागरी सेवा निवृत्ती वेतन योजना व 1984 ची भविष्य निर्वाह निधीच्या मागण्याकरिता लाखो कर्मचारी मागील 15 वर्षापासून लढा देत असलेले आहेत। सध्याही दिनांक 19 फेब्रुवारी पासून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे हजारो पेन्शन शिलेदार संपूर्ण महाराष्ट्रभर पदयात्रा करून दिनांक 28 रोजी मुंबई येथे धडकणार आहेत। त्यामुळे शासनाने या सर्व कर्मचाऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तसेच शासनाने 14 मार्च 23 रोजी दिलेल्या लेखी स्वरूपातील आश्वासनानुसार महाराष्ट्रातील शिक्षक व शिक्षकेतर विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी मी शासन दरबारी करीत आहे। हीच जुनी पेन्शन योजना 1 नोव्हेंबर 5 पूर्वीच्या शिक्षकांना देखील लागू करावी। धन्यवाद। श्री अभिजित वंजारी महोदय, विशेष उल्लेखाच्या माध्यमातून शालेय शिक्षण विभागाला मला विनंती वजा सूचना या ठिकाणी करायची आहे। आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना न्याय मिळण्यासाठी आपल्या सर्व शिक्षकांना 16,000 प्रतिमाह त्यांना मानधन मिळण्यासाठी माझी ही सूचना आहे। राज्यातल्या आपल्या जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेल्या शासकीय शाळेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आजही आपल्या शिक्षकांची पदं रिक्त आहेत। आपल्या राज्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा मोठ्या प्रमाणामध्ये उत्तीर्ण झालेल्यांची संख्या सुद्धा मोठी आहे आणि म्हणून प्रत्यक्षामध्ये शिक्षक भरतीसाठी राज्य शासनाकडे स्थानिक स्वराज्य संस्थेकडून कुठलीही ठोस पावले उचलली जात नसल्याने नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक भरती रखडल्यामुळे विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे आणि म्हणून शिक्षक नसल्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊन त्यांच्या करिअरवर सुद्धा परिणाम होत आहे। या परिस्थितीमध्ये नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभागाने रिक्त जागेवर कंत्राटी शिक्षक भरण्याकरता 5,000 प्रतिमाह असे मानधन ठरवलेले असते तर एकीकडे राज्य शासनाने कंत्राटी शिक्षकांना 16,000 प्रतिमाह असं मानधन ठरवलेलं आहे। त्याच्यामुळे ही जी काही तफावत आहे ती तफावत दूर करण्याच्या उद्देशाने आपल्या राज्यातल्या सर्व प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत जे काही जिल्हा परिषद आहेत त्यामध्ये जे कंत्राटी शिक्षकांना मानधन देण्यात येते 5,000 रुपये ते मानधन या ठिकाणी सर्वांना समान न्याय या तत्वावर 16,000 रुपये प्रतिमाह मानधन मिळावं याकरता मी विशेष उल्लेखाद्वारे ही सूचना या ठिकाणी मांडत आहे। धन्यवाद।